अतिशय महत्त्वाच्या विषयाला मी आज आपणासमोर सुरुवात करणार आहे, ती म्हणजे आपलं हृदय. अतिशय महत्त्वाचा ऑर्गन आपल्या बॉडीमधला, हॉलो आहे, मस्क्युलर आहे आणि एकदम म्हणजे ज्या ऑर्गनशिवाय आपण जगूच शकणार नाहीत, असा ऑर्गन म्हणजे आपलं हृदय. मुळात या हृदयाची जर तुम्ही वेट बघितलं तर ॲज कम्पेअर टू मेलचं वेट म्हणजे माणसाचं हृदय हे 300 ग्रॅम असतं आणि फिमेलचं म्हणजे स्त्रियांचं हृदय हे जवळपास 250 ग्रॅम असतं एकंदरीत. आणि याच हृदयामध्ये एक पंपिंग ऑर्गन आहे, याच्यामध्ये 3 लेअर असतात: इपिकार्डियम, इंडोकार्डियम, मायोकार्डियम. इपिकार्डियम ही आउटर मोस्ट लेअर आहे, मायोकार्डियम ही मिडल मोस्ट लेअर आहे जी मस्क्युलर टिश्यूपासून बनलेली आहे, आणि इंडोकार्डियम ही आपल्या हार्टची सगळ्यात इनर मोस्ट म्हणजे आतमधली लेअर आहे, जी की सिंपल क्वायमस इपिथेलियम पासून बनलेली आहे. हा झाला एक बेसिक भाग. परंतु ज्यावेळेस पूर्ण आपल्या शरीरामध्ये जे ब्लड अरोटाच्या माध्यमातून सर्क्युलेट होतं तर ते कसं होतं, लक्ष देऊन ऐका काळजीपूर्वक. सुपेरियर व्हेना कॅवा, इन्फेरियर व्हेना कॅवा. सुपेरियर व्हेना कॅवा म्हणजे आपलं या ठिकाणी मीडियास्टिनम, या ठिकाणी आपलं हृदय आहे, बरोबर आहे की नाही. तर मग इथून वरच्या भागातलं पूर्ण, मग इथून वरच्या म्हणजे आपला नेक आला, बरोबर, माउथ आलं, आपलं ब्रेन आलं, आपले दोन्ही हात आले, बरोबर की नाही. तर इथून पूर्ण ब्लड, आपल्या इम्प्युअर ब्लड हे हृदयाकडे म्हणजे राईट ॲट्रियाकडे आणण्याचं काम कोण करतं, तर सुपेरियर व्हेना कॅवा करते. आणि मग ह्या हार्टपासून खाल्ला भाग, ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आली, पूर्ण ऑर्गन्स आले, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, पेल्विक रिजन आलं, आपला फूट आला, नी जॉईंट आला, पूर्ण म्हणजे आपल्या पायाच्या अंगठ्यापासून ॲब्डॉमिनल कॅव्हिटीपर्यंत पूर्ण ब्लडवर आणण्याचं काम कोण करतं, तर इन्फेरियर व्हेना कॅवा करते. आणि मग हृदयाचं जे ब्लड आहे स्वतःचं, तर ते कोरोनरी सायनस म्हणून एक पार्ट असतो हृदयाचा, तिथनं त्या ठिकाणी जमा होतो. मग हे पूर्ण सुपेरियर आणि इन्फेरियर व्हेना कॅवाच्या माध्यमातून ब्लड कुठे येतं, राईट ॲट्रियामध्ये येतं. आणि हार्टला 4 चंबर असतात, राईट ॲट्रिया, लेफ्ट ॲट्रिया, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. मग राईट ॲट्रियामध्ये ब्लड आल्याच्या नंतर लागलीच ते ब्लड फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये कुठे जातं, पुढे जातं, म्हणजे कोणाकडे जातं, राईट वेंट्रिकलकडे जातं. पण लक्ष देऊन ऐका, राईट ॲट्रियामधून ज्यावेळेस इम्प्युअर ब्लड राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं ना, तर जात असताना त्या ठिकाणी एक वाल्व आहे, दरवाजा आहे. म्हणजे जेव्हा ब्लड जायचंय त्यावेळेस तो दरवाजा उघडतो आणि ब्लड राईट वेंट्रिकलमध्ये खाली गेलं की ते दरवाजा बंद होतो. त्या दरवाजाचं नाव आहे ट्रायकस्पिड वाल्व. आणि हे वाल्व काय काम करते, तर वाल्व म्हणजे काय की प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ द ब्लड. म्हणजे राईट वेंट्रिकलमधून जे इम्प्युअर ब्लड आले ना, ते राईट ॲट्रियामधून जे आले ना, तर ते राईट व्हेंट्रिकलमध्ये आले ना, तर व्हेंट्रिकलमधून परत गेलं नाही पाहिजे इम्प्युअर ब्लड कुठे, राईट ॲट्रियामध्ये. तर ते प्रिव्हेंट करण्याचं काम कोण करतं, वाल्व करते. आणि मग आपलं ब्लड आलं कुठं आलं, राईट व्हेंट्रिकलमध्ये आलं. आणि राईट व्हेंट्रिकलमध्ये ब्लड आल्याच्या नंतर लागलीच तिथं त्या ठिकाणी एक लेफ्ट पल्मनरी आर्टरी असते, ज्या आर्टरीच्या माध्यमातून एक राईट पल्मनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मनरी आर्टरी याच्या माध्यमातून राईट लंग आणि लेफ्ट लंग या लंग्सकडे आपलं इम्प्युअर ब्लड जातं. तिथे गेल्याच्या नंतर एक मेकॅनिझम होतं, ती एक वेगळी कन्सेप्ट आहे. O2 आणि CO2 गॅसेस एक्सचेंज होतात, त्याला आपण म्हणतो डिफ्युजन प्रोसेस. आणि डिफ्युजन प्रोसेस झाल्यामुळं लंग्सकडे गेल्याच्या नंतर ब्लड काय होतं, प्युअर होतं. आणि प्युअर झालेलं ब्लड पल्मनरी व्हेन्स ह्या 4 असतात, या पल्मनरी व्हेन्सच्या माध्यमातून लेफ्ट ॲट्रियामध्ये येतं. आणि लेफ्ट ॲट्रियामध्ये आल्याच्या नंतर परत लेफ्ट ॲट्रियामधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जाण्यासाठी एक वाल्व प्रेझेंट आहे. आता मगाशी सांगितलं वाल्व काय करतं, तर प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ द ब्लड. आणि मग लेफ्ट ॲट्रियामधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी एक वाल्व आहे, त्या वाल्वचं नाव आहे बायकस्पिड वाल्व, किंवा त्यालाच आपण म्हणतो मायट्रल वाल्व. आणि मग या मायट्रल वाल्व, बायकस्पिड वाल्वमधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये ब्लड आलं, कोणतं ब्लड आलं, प्युअर ब्लड आलं. आणि तिथे आल्याच्या नंतर लागलीच अरोटाच्या माध्यमातून पूर्ण आपल्या ऑल ओव्हर द बॉडीला ब्लड
सप्लाय होतं. अशा पद्धतीनं सर्क्युलेटिंग सिस्टम आहे. एकंदरीत जर बघितलं, सुपेरियर व्हॅना केव्हा, इन्फेरियर व्हॅना केव्हा, ब्लड आलं कुठं आलं, राईट ॲट्रियामध्ये आलं, राईट ॲट्रियामधून राईट व्हेंट्रिकलमध्ये गेलं, कशाच्या माध्यमातून गेलं, वाल्वच्या माध्यमातून. कोणती वाल्व होती त्या ठिकाणी? ट्रायकस्पिड वाल्व होती, बरोबर आहे की नाही? आणि राईट व्हेंट्रिकलमधून पल्मनरी आर्टरीच्या माध्यमातून लंग्सकडे गेलं, त्या ठिकाणी मेकॅनिझम झालं आणि तिथून पल्मनरी व्हेनच्या माध्यमातून लेफ्ट ॲट्रियामध्ये आलं, लेफ्ट ॲट्रियामधून मायट्रल वाल आणि बायकस्पिडच्या माध्यमातून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये गेलं, लेफ्ट व्हेंट्रिकलमधून ऑल ओव्हर द बॉडी अरोटामध्ये गेलं. अशा पद्धतीनं सर्क्युलेटिंग सिस्टम आपण आज बघितली. कुठे जाऊ नका, अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट मी आपणासमोर घेऊन येणार आहे. धन्यवाद.